आपण काय करतोय ह्यापेक्षा आपण काय करायला हवं, आपलं कर्तव्य काय. ज्ञानाची कधीही परंपरा असते. ज्ञान कधीही कोणी स्वतःच्या बुद्धीने उत्पन्न करू शकत नाही. तसं वारकरी संप्रदायामध्ये एक अभंग आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारू, ज्ञानदेव सारू चोजविले. म्हणजे माझं संपूर्ण जीवन केवळ मी पूजा करतो, मी संध्या करतो इथपर्यंत ते मर्यादित नाही आहे. मी कसं जगायचं, मी कसं वागायचं, मी कसं चालायचं, मी कसं बोलायचं, हे सगळं ऋषींनी मला सांगितलं आहे. तसंच मनुष्याच्या बाबतीतसुद्धा तुम्ही ज्या घरात जन्म घेता तिथे तुम्ही मोठं व्हायचं नाही. तुम्ही मोठं होण्यासाठी अन्यत्र जावं लागतं तुम्हाला. आणि ते वय सांगितलं आहे 8 वर्षाच्या पुढे आपल्या घरात थांबायचं नाही. मुलांनी देखील नाही, मुलींनी देखील नाही. यासाठी काहीच करायचं नाही. करायचं तेच जे कर्तव्य आहे. आपण काय करतोय ह्यापेक्षा आपण काय करायला हवं, आपलं कर्तव्य काय, त्याच्या मागे माझा हेतू काय. 2 प्रश्न विचारायचे कधी पण. मी काय करतोय आणि मी का करतोय. काय करतोय ही भूमिका आपली आधी स्पष्ट झाली पाहिजे. नंतर का करतोय. सगळे एकमेकांशी बांधील नाही आहोत, आपण सगळे देवाशी बांधील आहोत. आपल्याला काय साध्य करायचंय, आपल्याला देवाची कृपा साध्य करायची. आपल्याला देवाची कृपा साध्य करणं म्हणजे काय असतं माहिती आहे का, की एखादी मुलगी, समजा मी विवाहेच्छुक आहे असं धरून चला, आणि एखाद्या मुलीला मी आवडलोय, छान दिसतोस, तुझं बोलणं चांगलं आहे, तुझं इन्कम छान आहे, बरोबर आहे, पत्रिका जुळते वगैरे वगैरे, पण हे जो तू हिंदू हिंदू करतोस ना, हे मला पटत नाही. नमस्कार मंडळी. गुरुजी, तर आपण आपली ओळख फेसबुकवर एका विशिष्ट पद्धतीने केली आहे, तर त्याच्याबद्दल आपण आपल्या प्रेक्षकांसाठी जरा माहिती द्याल का आणि त्याचा अर्थ पण समजून सांगाल का? सांगतो. ही वेगळी ओळख म्हणजे तुम्हा सर्वांसाठी वेगळी अशी वाटते, पण खऱ्या अर्थाने ती वेगळी नाही आहे. कारण सर्वप्रथम मी गोत्राचा उच्चार केला आहे. गोत्र, आपण सगळे जे हिंदू आहोत आपल्याला गोत्र असतंच. काही जणांना माहिती नसतं आणि काही जणांना माहिती असतं, कारण ती परंपरा असते. परंपरेने ते गोत्र आपल्याला कळतं. गोत्र म्हणजे ऋषींचा जो समूह आहे, ज्यांनी आपल्यामध्ये ज्ञान प्रवाहित केलं, ते जे ऋषी आहेत त्यांची नावं आपण गोत्र म्हणून लावतो. ज्ञान कसं सुरू झालं, ज्ञान कसं सुरू झालं ह्याचं उत्तर देताना भगवंत अर्जुनाला गीतेत सांगतात, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम, की हा जो मी तुला आत्ता जे ज्ञान देतोय हे मी आधी विवस्वान नावाच्या मनूला, म्हणजे मनू होऊन गेले, 14 मनू आहेत, त्यांची मनवंतरं असतात, तर त्या मनूला मी हे ज्ञान दिलं होतं. आणि तिकडनं ती परंपरा सुरू झाली, ज्ञानाची परंपरा सुरू झाली, त्या गुरूंना मिळालं. तसं वारकरी संप्रदायामध्ये एक अभंग आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारू, ज्ञानदेव सारू चोजविले. म्हणजे की महादेव जे आहेत, आदिनाथ, हे गुरु आहेत. गुरु परंपरा ही कायम भगवंतांपर्यंत जाते. आदिगुरु, आद्यगुरु हे भगवंत स्वतः आहेत. महादेव हे स्वतः गुरु आहेत आणि त्यांनी ती परंपरा सुरू केली. पातंजल योग दर्शनामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, पूर्वेशाम अपि गुरुहु कालेन अनवच्छेदात. पूर्वी उत्पन्न झालेल्या ब्रह्मादिकांचा सुद्धा परमेश्वर हा गुरु आहे. अगर आदिनाथ हा गुरु सकळ सिद्धांत, जे सिद्ध आहेत त्यांचा आदिनाथ गुरु आहे. त्यांचा शिष्य मच्छिंद्रनाथ, त्यांचे शिष्य गोरक्षनाथ, गोरक्षाने बोध गोरक्षांचा शिष्य गहिनीनाथ, त्यांचे शिष्य निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांकडनं ती परंपरा ज्ञानदेवांकडे आली. मग आता ज्ञानदेवांकडनं ती परंपरा जी पुढे सुरू झाली
ते आता आमच्या कोकणामध्ये पावसला स्वरूपानंद महाराज म्हणून आहेत, होऊन गेले. तर तिथपर्यंत ती परंपरा आली जी थेट जिची सुरुवात महादेवांपासून झालेली आहे, जी ज्ञानेश्वरांच्या माध्यमातून ह्या आपल्या समोर असलेल्या संतांपर्यंत आली. ही जी परंपरा असते ह्याला अधिकृत परंपरा म्हणतात. तुकाराम महाराज सांगतात की सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा कधी, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुण माळिकेची. माळिकेची माळिका म्हणजे काय की तो थ्रेड, की जी मालिका तिथपर्यंत जाते, ती जी भगवंतांपर्यंत जाते, ती खूण सांगितली. मंत्र दिला राम कृष्ण हरी, त्यांनी मला मंत्र दिला. तुकाराम महाराज म्हणतात की ते जे बाबाजी आपुले सांगितलेले नावं, मंत्र दिला रामकृष्ण हरी. आता ह्यांनी तुकाराम महाराज असू देत, ज्ञानेश्वर असू देत, हे आपल्या गुरु परंपरा सांगतात. आणि परंपरा अशी असते की जी थेट भगवंतांपर्यंत जाते. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की मी हा जो तुला योग सांगतोय हा आधी मनूला सांगितला होता आणि तिथून ती परंपरा पुढे सुरू झाली. अर्जुन म्हणतात असं कसं, तुमचा तर जन्म आत्ताच आहे, 100-125 वर्षापूर्वीचा तुमचा जन्म आहे. आणि विवस्वान जो मनू होता, ज्याचं नाव आधी सत्यव्रत होतं, नंतर त्याचं नाव श्राद्धदेव झालं, आणि मग विवस्वान म्हणजे सूर्याचा मुलगा असल्यामुळे तो विवस्वान होता. आता तो हा तोच मनू आहे ज्याच्यामुळे आपण मानव असं आपल्याला म्हणतो, ज्याने आपल्याला पुरातून वाचवलं, प्रलयातून. त्याने आपल्याला होडीमध्ये ठेवलं आणि होडीमध्ये सर्व जीवांचं रक्षण केलं. ती होडी समुद्राला प्रलय आल्यानंतर सर्व विश्व जलमय झालं होतं आणि त्याला भगवंतांनी मत्स्यावतारामध्ये उपदेश केला, मत्स्य रूपामध्ये उपदेश केला. आणि त्याला असं सांगितलं की सर्व जीवांची बीज, म्हणजे सर्व जी वनस्पती वृक्ष लता वेली असेल त्यांची बीज तू तुझ्या होडीमध्ये ठेव. सर्व जे जीव आहेत त्यांच्या जोड्या तुझ्या होडीमध्ये ठेव, म्हणजे पुढे प्रजा उत्पन्न करता येईल, नवीन सृष्टी उत्पन्न करता येईल. आणि सप्तर्षींना सुद्धा तुझ्या होडीमध्ये घे. सप्तर्षी कशासाठी, की आता हे सगळं पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होऊन जाईल. जे आपण नालंदामध्ये बघितलं की नालंदामधलं ज्ञान संपलं, मग आता ज्ञान कसं मिळणार. आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही, भगवंत पुन्हा आपल्याला ज्ञान देतात. त्यासाठी सप्तर्षींची नियुक्ती आहे. सप्तर्षींना चिरंजीवित्व दिलेलं आहे. आपले जे 7 चिरंजीव आहेत, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश बिभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. याच्यामधले परशुराम आणि कृपाचार्य हे जे 2 ऋषी आहेत हे सप्तर्षींमधले एक आहेत, की त्यांना ते पुन्हा सप्तर्षी मंडलात जाऊन काही काळासाठी राहतात, हायबरनेट होतात आणि पुन्हा जेव्हा पृथ्वीवरती आवश्यकता असते तेव्हा पृथ्वीवर अवतरित होऊन ज्ञानाचा प्रसार करतात. तर तू सप्तर्षींना त्या होडीमध्ये घे. ते मेलेले, ते पुरामुळे त्यांना काही होणार नाही, म्हणजे पुरातून वाचवण्यासाठी तू त्यांना होडीमध्ये घे असं माझं म्हणणं नाही आहे. पण मी ती होडी जेव्हा माझ्या माशाला 2 तो जो मासा मत्स्यरूप जे होतं त्याला इथे शिंग होती 2 डोक्यावरती. त्या शिंगांना जेव्हा तुझी होडी हेलकावे खाईल तेव्हा तुझ्या दोरीची रस्सी म्हणजे वासुकीची रस्सी माझ्या शिंगांना बांध, म्हणजे मी ती होडी सुरक्षित एका ठिकाणी घेऊन जाईन. आणि मी ती होडी वाहून नेत असताना मी त्या सप्तर्षींना ज्ञान देईन आणि ते सप्तर्षी ते ज्ञान स्वतःमध्ये स्थापित करतील. आणि जेव्हा तू नवीन सृष्टी उत्पन्न करशील, ते जे सगळे जीवनिकाय तू घेतलेले आहेस त्यांना घेऊन, मग तुझ्याकडे नॉलेज कुठं आहे सृष्टी उत्पन्न करण्याचं, ती कशी चालवायची याचं ज्ञान कुठं आहे. ते वेदांमध्ये आहे, ते शास्त्रामध्ये आहे, ते पुराणामध्ये आहे. ते तू स्टोअर कुठे करशील, तर ह्या सप्तर्षींच्या डोक्यात तू ते स्टोअर कर. आणि त्या सप्तर्षींनी ते भगवंतांकडनं प्रलयामध्ये नष्ट होत चाललेलं ज्ञान पुन्हा स्वतःमध्ये सामावून घेतलं. आणि जेव्हा तो प्रलय शांत झाला, पाणी सेटल झालं आपल्या जागी आणि पुन्हा भूमी दिसायला लागली, तेव्हा त्या सर्व जे जीव होते त्यांनी आपापली सृष्टी पुन्हा सुरू केली तिथून पुढे. आणि तेव्हा त्यांना पुढे काय करायचं ह्याचं ज्ञान ह्या सप्तर्षींनी दिलं. तुम्ही जर का पुराणांमध्ये बघितलं, जुन्या कोणत्याही वाङ्मयामध्ये इतिहासामध्ये बघितलं, तर जेव्हा जेव्हा असं येतं की प्रजा उत्पन्न कर अशी भगवंतांकडनं आज्ञा येते, ब्रह्मदेवाला सांगितलं भगवंतांनी की तू सृष्टी उत्पन्न कर,
तेव्हा त्यांनी लगेच सृष्टी उत्पन्न करण्याचा उद्योग सुरू नाही केला. त्यांनी काय केलं, सर्वप्रथम तपश्चर्या केली. कश्यप, आदिती, दिती यांना जेव्हा सृष्टी उत्पन्न करायची होती, नवीन प्रजा उत्पन्न करायची होती, तर त्यांनी काही लगेच एकत्र येण्याचा उद्योग नाही केला. आधी तपश्चर्या केली. तपश्चर्या करून त्यांनी हे मनात ठरवलं, आपल्या वीर्याची, आपल्या बीजाची अशी भूमिका बनवली की आपल्याला जशी हवी तशी संतती आपण उत्पन्न करू. त्यासाठी पुढे उत्पन्न कशी करायची प्रजा याचं ज्ञान असावं आणि ती प्रजा पुढे कशी चालवायची आणि पुढे जाऊन त्या प्रजेला मोक्षमार्गापर्यंत पुन्हा कसं घेऊन यायचं हे सगळं ज्ञान असलं पाहिजे. म्हणून सप्तर्षींना ज्ञानवान बनवलं आणि मग त्या सप्तर्षींच्या मार्गदर्शनाखाली पुढची प्रजा आपलं मार्गक्रमण करू लागली. ही कृतज्ञता ऋषींप्रती आपली असावी. आपली ओळख, मी जे बोलतोय, माझी भाषा, माझं सौंदर्य, माझा कुरूपपणा, जे काही माझी ओळख आहे ही सगळी ऋषींमुळे आहे. माझं संपूर्ण जीवन केवळ मी पूजा करतो, मी संध्या करतो इथपर्यंत ते मर्यादित नाही आहे. मी कसं जगायचं, मी कसं वागायचं, मी कसं चालायचं, मी कसं बोलायचं, हे सगळं ऋषींनी मला सांगितलं आहे. ऋषी म्हणतात, दृष्टीपूतम न्यसेत पादम, बघितल्याशिवाय पाऊल ठेवू नका. म्हणजे आपण जी भूमी आपण बघितली नाही तिथे पाय ठेवू नका. आणि मग असं पाय ठेवायला गेलो, आपण अंधारात जिना उतरतो, एखादी पायरीची उंची कमी जास्त असते जी आपल्याला दिसत नाही, मग तेव्हा आपला पाय अडखळतो. म्हणून ऋषी काय सांगतात, दृष्टीपूतम न्यसेत पादम, वस्त्रपूतम पिबेत जलम, पाणी प्या. हे कोणी सांगितलं आहे आपल्याला? ऋषींनीच सांगितलं आहे की पाणी प्यायचं आहे तर वस्त्रपूत म्हणजे कापडातून गाळून पाणी प्या. शास्त्रपूतम वदेत वाक्यम, तुम्ही काही बोलताय उगाच काहीतरी बडबड करू नका, तुमच्या बोलण्याला शास्त्राचा आधार असला पाहिजे. मनःपूत समाचरेत, आणि काय वागायचं हे तुमच्या मनाला विचारा. मनाप्रमाणे वागा असं नाही म्हटलेलं ते. आधी तुमच्या मनाला विचारा की हे योग्य आहे का, आणि मग तसं वागा. मनःपूत समाचरेत, ही प्रत्येक गोष्ट मला ऋषींनी दिलेली आहे, म्हणून माझी त्यांच्याप्रती कृतज्ञता आहे. म्हणून मी सर्वप्रथम माझे जे शाखेचे ऋषी आहेत गार्ग्य, त्यांचं नाव सर्वप्रथम लावतो. गार्ग्य गोत्रात उत्पन्न झालेला मी आहे. मग माझं कुळ, दापके कुळ म्हणजे तुमचं कुळ असेल, कोणाचं पाटील, म्हात्रे, कोणाचं काय कुळ असतं प्रत्येकाचं, त्यानुसार तो आपलं कुळ सांगतो. कुळानंतर माझे वडील सुहास सुनू, सुनू म्हणजे संस्कृतमध्ये मुलगा, सुहासचा मुलगा, आणि सागर शर्मा. माझ्या वर्णाप्रमाणे मला जी बिरुदावली मिळाली आहे त्यानुसार मी शर्म आहे, त्यामुळे मी सागर शर्मा असं माझं नामाभिधान सर्वांना सांगतो. हे नामाभिधान मला मुंजीत मिळालेलं आहे जेव्हा माझा दुसरा जन्म झाला, कारण मुंज हा दुसरा जन्म असतो. कसा काय? तो आहे आपला द्विजन्म, म्हणजे दोनदा जन्म झाला. हे कसं आणि का, ह्याचं कारण, ह्याचं उदाहरण तुम्हाला आपल्या तांदूळामध्ये दिसेल की तांदूळाचं जे पीक आहे, शेतकरी जेव्हा तांदूळाचं पीक घेतो तेव्हा तो भात पेरतो. भात म्हणजे ते सालासकट असलेले तांदूळ, कोठारातलं भात, ते पेरतो, त्याला पाणी घालतो. पाणी घालतो म्हणजे तो काय झारी घेऊन पाणी घालत नाही, पाऊस पडतो आणि पाणी पडल्यानंतर ते उगवतं. उगवल्यानंतर त्याला कणीस येतं. ते कणीस मॅच्युअर झालं की ते रगडून तुम्ही त्यातले दाणे कन्झ्युम करू शकता, खाऊ शकता, शिजवून, भरडून वगैरे. ते जे पेरतो आपण, जे जिथे पेरलं तिथेच जर त्याच जागेवर जर का ते उगवलं आणि पूर्ण मोठं झालं तर त्याचं हवं तसं पीक मिळत नाही, किंवा भरघोस पीक मिळत नाही, किंवा सकस पीक मिळत नाही. जर का भरघोस आणि सकस पीक आपल्याला हवं असेल तर ते जिथे पेरलं आहे तिथून त्याला उपटावं लागतं. त्याच्या मुळांना असलेली माती धुवून टाकावी लागते आणि दुसऱ्या एका जागी तिथेच शेतामध्येच, कारण पेरणी करताना एक छोटासा चौकोन पेरणी करतात आणि तिथे पेरलेलं भात पूर्ण शेतभर विरळ करून लावतात. दाटीवाटीने मुळाला मूळ चिकटलेलं असलं की चांगली कसलीच वाढ होत नाही. त्याच्यामुळे ते मुळाची मुळं, दोन रोपांच्या मुळाची मुळं वेगळी झाली पाहिजे. तो त्याच्या ज्या ठिकाणी जन्मला तिथून तो बाहेर निघाला पाहिजे आणि त्याच्या मुळाची माती सगळी निघून गेली पाहिजे, म्हणजे आधीचा संस्कार गेला पाहिजे.
आणि नवीन ठिकाणी त्यांनी जोम धरला पाहिजे. नवीन ठिकाणी जेव्हा लावतात तेव्हा ते भात इतकं सुंदर उगवतं, त्याला भरपूर दाणे येतात आणि त्याच्यात शक्तीसुद्धा अधिक असते. हे जे सृष्टीचा हा जो नियम आहे की जिथे उगवलं तिथे वाढू नये, तसंच मनुष्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही ज्या घरात जन्म घेता तिथे तुम्ही मोठं व्हायचं नाही. तुम्ही मोठं होण्यासाठी अन्यत्र जावं लागतं तुम्हाला. आणि ते वय सांगितलंय 8 वर्षाच्या पुढे आपल्या घरात थांबायचं नाही. मुलांनी देखील नाही, मुलींनी देखील नाही. कारण मुलीच्या बाबतीत 8व्या वर्षी विवाहाचं वय सांगितलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये. ह्याचं कारण असं आहे की संतती, विवाहाचं मुख्य जे उद्दिष्ट आहे ते धर्मप्रजा उत्पन्न करणे असा संकल्प आहे. की मी विवाह का करतोय, तर धर्मप्रजा उत्पन्न करण्यासाठी मी विवाह करतो. धर्मप्रजा कधी उत्पन्न होते? धर्मप्रजा का उत्पन्न करायची? नुसतीच लोकसंख्येत वाढ करण्यासाठी मी मूल जन्माला घालत नाही. मी जे मूल जन्माला घालीन त्याचा समाजाला, धर्माला उपयोग झाला पाहिजे सकारात्मक. त्यासाठी मी मूल जन्माला घालणार, त्यासाठी मी लग्न करणार. स्त्रीच्या शरीराची रचना अशी आहे, तिचं मन आणि तिचं शरीर हे एकमेकांशी गुंफलेलं असल्यामुळे जेव्हा ती वयात येते जेव्हा वयात आल्यानंतर पुरुषाबद्दल तिला आकर्षण उत्पन्न होतं. हा स्वाभाविक निसर्ग आहे. हे जे आकर्षण उत्पन्न होतं हे त्याच पुरुषाबद्दल व्हावं जो तिचा पती असेल, ज्याच्यापासून ती संतती उत्पन्न करणार आहे. असं जर का झालं तर ती संतती अधिक ती मनाने आणि शरीराने जन्माला घातलेली संतती असते. हा परिणाम साध्य होण्यासाठी 8व्या वर्षी मुलीचं लग्न, तिला सासरी पाठवायची आणि सामाजिक परिस्थिती कशी होत गेली मधल्या काळात आणि काय त्याचे दुष्परिणाम झाले हा भागाचा विचार न करता अपेक्षित काय आहे ते आपण बघितलं पाहिजे. बालविवाह व्हायचे, मुली बाळंतपणात मरायच्या, लहान मुली बाळंतपणात मरायच्या आणि मग त्याच्यावरती हे असं झालं की उत्क्रांती म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी बदल व्हावा, मग आता बालविवाह बंद करा वगैरे वगैरे असे कायदे आले आणि ते सगळं जुन्या गोष्टी बंद करून टाकल्या. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या शास्त्रांनी असं सांगितलंच नाही आहे की विवाह झाल्यानंतर लगेच संतती उत्पन्न करा, असं शास्त्राने सांगितलेलं नाही. शास्त्राने सांगितलं आहे की विवाह झाल्यानंतर पहिली 5 वर्ष हे मंगळागौरी व्रताची असतात, दुसरी 5 वर्ष ही शिवामुष्टी व्रताची असतात. म्हणजे 10 वर्ष, 8 वर्षाच्या मुलीचं लग्न झालं, 10 वर्ष गेली, ती 18 वर्ष झाली. नंतरची 3 वर्ष ही मुलाच्या व्रताची असतात. मुलांनी एक व्रत करायचं आहे, त्याच्यामध्ये त्याने ब्रह्मचर्याचं पालन करून काही होम हवन सांगितलेली आहेत, उत्तम प्रजा उत्पन्न होण्यासाठी काही अनुष्ठानं सांगितलेली आहेत, ती त्या नवऱ्याने करायची. आणि नंतर दोघांनी एक निश्चय करून, एक संकल्प करून संतती जन्म घालण्यासाठी एकत्र यायचं, असं आपल्याला प्रिस्क्रिप्शन आहे. हां, तुम्ही म्हणाल की हे कुठे पाळलेलं दिसत नाही. हा आपला दोष आहे, आपण पाळलं नाही ते. पण आपल्याला देताना प्रिस्क्रिप्शन ऋषीमुनींनी बरोबर दिलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं, 8व्या वर्षी मुलीला घराबाहेर काढा, म्हणजे तिला तिच्या सासरी जाऊ दे. 8व्या वर्षी मुलाला देखील घराबाहेर काढा, म्हणजे तो गुरुगृही जाऊ दे. गुरुगृही जाताना तो त्याचं आत्ताचं नाव घेऊन जाणार नाही. त्यामुळे मुंजीत नाव सांगतात. वडील मुलाला नाव म्हणजे त्याचं नवीन नाव सांगतात की आतापासून तुझं नाव हे नाही, आता तुझं नाव हे. आता ह्याच्यापुढे तू गुरूंना वंदन करायचं कान धरून. आणि वंदन करताना तुझं गोत्र, तुझं कुळ आणि तुझं आत्ता मी ठेवलेलं नाव ते घेऊन गुरूंना वंदन करायचं. अशा प्रकारे मुलाच्या मुळाला लागलेली माती धुवून त्याला नवीन ठिकाणी पेरलं जातं. तसंच मुलीच्या बाबतीमध्ये तिचं नाव पती बदलतो लग्नामध्ये. हल्लीच्या मुली काय म्हणतात, मला नाव नाही बदललं, आडनाव पण बदलत नाहीत. हल्लीच्या मुली आडनाव देखील बदलत नाहीत, कारण त्या म्हणतात कागदोपत्री आमचं तेच नाव आहे. आता हा कुतर्क आहे. कागदोपत्रीचं नाव ॲफिडेविट करून बदलता येतं आणि ह्याच्या आधी बऱ्याच वर्ष हे काम होत आलेलं आहे. पण नाव का बदलायचं? मुलांनी देखील आपलं नाव बदलायचं आहे, मुलींनी देखील आपलं नाव बदलायचं आहे. यासाठी
की आपण आपला जुना संस्कार टाकून द्यायचा आहे. जुना संस्कार घेऊन पुढे नाही जायचं. आपल्याला नवीन संस्कार स्वीकारायचा आहे. त्यासाठी मुलींनी देखील आपलं नाव टाकून द्यायचं. लग्नामध्ये एक विधी असतो, त्याला म्हणतात वधू वस्त्र दान. मामाने दिलेली पिवळी साडी नेसून मुलगी लग्नाला उभी राहते आणि लग्न लागल्यानंतर विधींना बसण्याच्या आधी लग्नाच्या तिची नवीन म्हणजे तिची जी सासू आहे ती तिची नवीन शालू देऊन ओटी भरते. तो सासरकडनं तो शालू असतो की आता तुझ्यासाठी आम्ही वस्त्र आणलं आहे, हे वस्त्र तू नेसून ये आणि ते जे वस्त्र आहे माहेरचं त्याचा त्याग कर. तर त्या वधू वस्त्राचा तिने त्याग करायचा आहे आणि ते वस्त्र पुन्हा स्वतःच्या शरीराला लावायचं नाही, कारण तो आधीचा संस्कार आहे आणि आता ती नवीन संस्कारांमध्ये मोठी होण्यासाठी चालली आहे. त्यामुळे हे द्विजत्व आहे. हा जेव्हा दुसरा जन्म होतो तेव्हा एक नाव ठेवलं जातं. तुम्ही तर विचारलं दुसरा जन्म म्हणजे काय, तर नवीन ठिकाणी एक जागा सोडून नवीन ठिकाणी जाणं, नवीन नाव मिळणं, नवीन ओळख मिळणं आणि नवीन संस्कार घेण्यासाठी आपण सिद्ध होणं, ह्याला दुसरा जन्म म्हणतात. द्विज कोण कोण आहेत, तर ज्यांची मुंज होते, ज्यांच्यामध्ये उपनयन संस्कार आहे, ज्याच्यावर उपनयन संस्कार झाला तो द्विज झाला, दुसऱ्यांदा जन्मलेला. पक्षी हे द्विज आहेत. पक्ष्यांना द्विज असं नाव समानार्थी शब्द आहेच, कारण ते आधी आईच्या पोटातून जन्म घेतात, मग परत अंड्यातून जन्म घेतात. दातांना द्विज म्हणतात, कारण आधीचे दात पडून जातात आणि परत नवीन दात येतात. हे सगळे द्विज आहेत. तर द्विजांसाठी म्हणजे द्विजांसाठी नाही, द्विजत्व प्राप्त झाल्यामुळे, दुसरा जन्म झाल्यामुळे नवीन ओळख मिळाली. मला माझं गोत्र कळलं, मला माझं कुळ कळलं, मला माझं कर्तव्य कळलं आणि मी केवळ मला काहीच अस्तित्व नाही आहे, माझ्या एकट्या सागर या नावाला काहीच अर्थ नाही आहे. तर जेव्हा मी गार्गे गोत्रोत्पन्न, दाबके कुलोत्पन्न, सुहास सुनू असा जेव्हा येतो तेव्हा मी तुमच्यासमोर उभा राहतो सागर म्हणून. म्हणून मी माझी ओळख सांगताना अशी सांगतो जी मला माझ्या संस्कृतीने सांगायला सांगितलेली आहे असं. तर गुरुजी, आता ही आपण आपली ओळख सांगताय, आपण पौरोहित्य वगैरे करता, तर ही ओळखेमुळे एक व्यावहारिक एक ओळख होते आपली, पटकन समजून येतं लोकांना आणि एक उदरनिर्वाहाचं साधन पण आहे. तर मग आम्ही आमची ओळख जनरली आमच्यासारखे लोक जे आमचं उदरनिर्वाहाचं साधन आहे की आम्ही अकाउंटंट आहोत किंवा इंजिनियर आहोत, तर ते पण बरोबरच आहे ना. त्याचं काही मग असा आम्ही पण करायचा असा का हट्ट किंवा केल्याने काय फायदा होणार आहे का? नाही केल्याने तरी पण काही होत नाही. नाही, लाभ आणि हानी यासाठी काहीच करायचं नसतं. आपल्याला आपली संस्कृती असं शिकवते की लाभ आणि हानी म्हणजे फायदा किंवा तोटा यासाठी काहीच करायचं नाही. करायचं तेच जे कर्तव्य आहे. आपण काय करतोय ह्यापेक्षा आपण काय करायला हवं, आपलं कर्तव्य काय. गीतेमध्ये म्हटलंय दातव्यमिति यद्दानम. मी दान का देतो, त्याच्या मागे माझा हेतू काय. 2 प्रश्न विचारायचे कधी पण. मी काय करतोय आणि मी का करतोय. काय करतोय ही भूमिका आपली आधी स्पष्ट झाली पाहिजे. नंतर का करतोय म्हणजे मी क्रिकेट खेळतोय. काय करतोय हे आपलं स्पष्ट झालं. का खेळतोय, 2 कारणं आहेत. मला खेळाचा आनंद मिळवायचा आहे आणि मला जिंकायचं आहे. मी देशासाठी खेळतोय, मला जिंकायचं आहे. की देशाचं नाव उज्ज्वल करायचं आहे पूर्ण विश्वात, म्हणून मी क्रिकेट खेळतोय आणि मला खेळाचा आनंद मला वैयक्तिकरित्या हवा आहे. ही दोन्ही उद्दिष्ट असतील जर, तर तो काय खेळेल. आणि केवळ खेळाचा आनंद मिळवायचा आहे हेच एक उद्दिष्ट असेल, म्हणजे का करतो काचं उत्तर. जर खेळाचा आनंद मिळवायचा असेल हेच एक उद्दिष्ट असेल, तर तो प्लेयर कसा खेळेल. आणि केवळ देशाचं नाव उज्ज्वल करायचं आहे, जिंकायचंच आहे हेच जर का उद्दिष्ट असेल, तर तो प्लेयर कसा खेळेल. या 3ही गोष्टींमध्ये भेद आहे. ज्याला आनंदही मिळवायचा आहे आणि जिंकायचं देखील आहे त्याची एक शैली वेगळी असेल. ज्याला केवळ आनंद मिळवायचा आहे तो फार बर्डन न घेता कूल खेळत राहील. आणि जो
जिंकायचंच आहे या हेतूने पुढे खेळत राहील, त्याचं खेळणं वेगळं असेल. त्यामुळे आपल्याला आपली भूमिका आधी कळली पाहिजे, आपण कोण आहोत आणि आपण काय करतोय आणि आपण का करतोय. तुमचा जो प्रश्न आहे की तुम्ही तर सामान्य गृहस्थ आहात आणि तुम्ही काही तुमची नोकरी करता, चरितार्थासाठी व्यवसाय करता, अजून काही करता ज्याने तुमचं पोट चालतं, तर तुम्ही काय करताय हे तुम्हाला स्पष्ट आहे की तुम्ही हे करताय. मी तांदूळ विकतो, हे माझ्या बाबतीत स्पष्ट झालं. का विकतो? माझा चरितार्थ पोट चालायला पाहिजे म्हणून. माझ्या बाबतीत पण तेच आहे. मी काय करतोय? तर मी लोकांना पूजा सांगतो, त्यांना जे येत नाही जे मंत्र, कारण प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये ती एक स्पेशालिटी घेतलेली असते. मी जाऊन कोर्टात केस लढू शकतो का? नाही लढू शकत माझ्या बळावर. तर विधिज्ञ जो आहे, जो त्यातला जो विधीचा जाणकार जो आहे, ज्याने आयुष्याची 5-6 वर्ष तिथे वकिली शिकण्यात घालवले, त्याला मी नियुक्त करतो की तू माझ्यासाठी हे माझे मुद्दे आहेत ते तू लढव तिथे कोर्टामध्ये. मी स्वतःला इंजेक्शन टोचून घेऊ शकतो का? नाही. त्यासाठी डॉक्टरांनी त्याची आयुष्यातली वर्ष आणि पैसे भरपूर खर्च केलेले असतात. तर मला आजार झाला की मी डॉक्टरकडे जातो. तसं तुमची तुम्ही पूजा करू शकता का? केवळ भक्तिभावाने असेल तर करू शकता, पण काही प्राप्त करण्यासाठी असेल, कारण प्राप्त्यर्थम हा शब्द संकल्पात येतो की अमुक अमुक प्राप्त्यर्थम. मग ते काही असेल की संपत्ती, ऐश्वर्य, धन ह्या काही गोष्टी असतील, किंवा संतती, किंवा काही बाधा असेल एखाद्याला, ती बाधा निवारण होणं ही काही एखाद्याची इच्छा असेल, किंवा विवाह व्हावा माझा अशी काही इच्छा असेल, अशा ज्या काही विशिष्ट कामना असतात, त्यावेळेस तुमचं तुम्ही काही करू शकत नाही. तिथे तुम्हाला त्याचा स्पेशालिस्ट बोलवावा लागतो आणि त्याच्याकडनं तुम्ही ते करून घेता. मग जर का व्यवसाय ह्या दृष्टिकोनातून बघितलं तर तुमच्यात माझ्यात काही भेद नाही, कारण तुम्ही ते काम करताय जे सगळ्यांना येत नाही आणि तुम्ही केवळ ते शिकलाय, त्यातली स्पेशालिटी तुम्ही प्राप्त केलेली आहे, म्हणून तुम्ही लोकांसाठी ते काम करताय, त्यांना ती सेवा पुरवता आणि त्याचा मोबदला घेतला. मी देखील तेच करतो. तर हे सगळं जरी मी करत असलो तरीसुद्धा तुमचे आणि माझे वडील आहेतच, म्हणजे होऊन गेलेच, आपले आजोबा होऊन गेलेच, आपला अण्णावतार आहेच, आणि असं तर आपलं कुळ ब्रह्मदेवापर्यंत जातं पार, म्हणजे तो वंश जर का वरती नेत गेला तर आपण ब्रह्मदेवापर्यंत जातो तिकडनं. गीतेमध्ये आहे ममाई वंशो जीवलोके जीवभूतच सनातनः, की भगवंतांपासूनच उत्पन्न झालेले आपण अंश आहोत प्रत्येकजण, आणि त्या पद्धतीने आपण ह्या पृथ्वीतलावर येऊन आपापलं जीवन जगतोय. म्हणजे तुम्ही काय जे पौरोहित्य करतात ते, किंवा जे करत नाहीत ते, भगवंतांशी जोडलेले आहेतच, ऋषीमुनींशी जोडलेले आहेतच. तर त्याच्यामुळे जर इथे कोणी कंपल्शन नाही करत, जर तुम्हाला ऋषीमुनींप्रती कृतज्ञता असेल तर तुम्ही ते दाखवा, म्हणजे, आणि ती तुम्हाला दाखवायची असेल. दोन्ही गोष्टी आहेत. तुम्हाला ऋषीमुनींविषयी कृतज्ञता असेल, आहे, मनात आहे माझ्या, ओके, पण ती मला दाखवायची देखील. का दाखवायची? माझी भूमिका काय आहे? मी का दाखवतो? की लोकांना हे कळावं की असं असतं. मी कोणी शहाणा तुमच्यापेक्षा मोठा असं सांगण्यासाठी नाही करत. म्हणजे मी न खाता पिता इतका वेळ राहू शकतो, हे मी तुम्हाला का सांगतोय? कारण हे होऊ शकतं. हा पण मानवदेहच आहे, हा पण मानवदेहच आहे, तर तुम्ही देखील हे करू शकता. हे सांगण्यासाठी, हे तुम्हाला पटवण्यासाठी मी माझं तुम्हाला सांगतोय. माझं महात्म्य वाढवण्यासाठी मी सांगत नाही. आमच्याकडे एका ठिकाणी अधिक मास होता आणि एका ठिकाणी अधिक मासानिमित्त एक अनुष्ठान होतं. तर गावातल्या ब्राह्मणांना आमंत्रण केलं आणि सगळ्यांना सूचना दिली की सर्वांनी धोतर नेसून आणि पळीभांडं घेऊन यायचं. आणि ब्राह्मण भोजन असल्यामुळे सकाळी घरी काहीही खायचं नाही, कारण ब्राह्मण भोजन तुमचं इथे आहे. घरी तुम्ही खरकटं मरकटं खाऊन याल तर इथे चालणार नाही. असं 33 ब्राह्मणांना आमंत्रण होतं.
आणि देवाच्या कृपेने 33ही जे कोण ब्राह्मण होते ते कोणीही पौरोहित्य करणारे नव्हते. ते सगळेजण नोकरीधंदा करणारे, व्यवसाय करणारे, कोणी शेती करणारे असे होते. दोघं तिघं त्याच्यातले पौरोहित्य करणारे होते, बाकी सगळे सामान्य गृहस्थ होते. ते सगळे धोतर नेसून पोळीभांड घेऊन आणि न खाता पिता तिथे आले. ठीक आहे, ते अनुष्ठान अधिक मासाचं पूर्ण झालं. आता हे पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी ही घटना मी एकाला सांगितली. त्याने ती ऐकली आणि ऐकल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय होती, हे आजच्या काळात हे शक्य नाही. तर मी म्हटलं, अरे की आम्हाला असं करायचं आहे, अशी इच्छा मी तुझ्यासमोर बोलून नाही दाखवते, आम्ही असं करून मोकळे झालेले आहोत, हे मी तुला सांगतोय. जे ऑलरेडी घडून गेलं आहे ते शक्य नाही असं माणसाचा सूर काय येतो, कारण त्याला ह्याच्यात पडायचं नसतं. त्याला ह्या आपलं आयुष्य कठीण परिस्थितीमध्ये टाकायचं नसतं. त्याला देवासाठी, धर्मासाठी काही कष्ट घ्यायचे नसतात. कष्ट म्हणजे शारीरिक नाही, मानसिकसुद्धा. माझं म्हणणं आहे की तुम्ही धोतर नेसून या. तुम्ही पूजेला बसताय ना, धोतर नेसून या. गुरुजी धोतर नाही, धोतर आणलेलं आहे. गुरुजी नेसता येत नाही, नेसवतो. मग गुरुजी धोतर नेसवून देतात, स्वतःच्याच बॅगेमध्ये आणलेलं, आणि तो मग त्या यजमानाला असं वाटतं की अरे गुरुजींनी धोतर नेसवलं, त्यांनीच त्यांच्या बॅगेतून आणलेलं धोतर नेसवलं, आपण एक धोतर आणून ठेवूया घरी. म्हणून तो यजमान पुढच्या वेळेस धोतर आणून ठेवतो. म्हणतो नेसता येत नाही, पण ठीक आहे नेसवतो. हे सांगताना जर का मला मागे पुढे झालं की मी कसं सांगू यजमानाला की धोतर नेसायलाच लागेल, तो यजमान जर का माझ्या हातून निसटला तर हे मी कसं सांगू. जाऊन दे, तो झब्यालिंगात बसतोय ना, ते झब्यालिंगात बसू दे, त्याला जसं करायचं तसं करू दे, तू पूजा कर, मला दक्षिणा दे, मी घरी जातो. हीच भीड जी आहे ही प्रत्येक ठिकाणी असते. आई मुलीला सांगते की असं कर, बांगड्या घाल दोन्ही हातात. तिला भीती वाटत असते, हिने माझं ऐकलंच नाही तर, आणि पूजेला बसणार आहे ती बसायचीच बंद झाली तर, किंवा नातेवाईक एकमेकांना सांगताना 10 वेळा विचार करतात, जाऊन दे, मला काय करायचं आहे, त्याच्या घरचं कार्य आहे, तो बघून घेईल. ही भीड असते आपल्या मनामध्ये, म्हणून आपण एकमेकांना सांगत नाही. आणि म्हणून दुसऱ्या कोणी सांगितलं की आपल्याला ते टोचतं. तर ही आपली भावना आपण काढून टाकली पाहिजे. आपण सगळे एकमेकांशी बांधील नाही आहोत, आपण सगळे देवाशी बांधील आहोत. आपल्याला काय साध्य करायचं आहे, आपल्याला देवाची कृपा साध्य करायची आहे. आपल्याला देवाची कृपा साध्य करणं म्हणजे काय असतं माहिती आहे का, की मला एसटीने अमुक ठिकाणी जायचं आहे आणि मला असं मनात, मी काही आयडियाज असतात माझ्या मनात एस टी स्टँडवर उभा असताना, की विंडो सीट मिळाली तर बरं होईल. मग जिकडनं ऊन येतं तिकडली विंडो सीट नको, जिथे ऊन येत नाही, गाडी रस्त्याने जाताना सूर्य कुठेतरी तर असणारच ना, तिकडली विंडो सीट मिळाली तर बरं होईल. मग अजून पुढे आयडिया असतात, एकदम पुढची नको, एकदम मागची नको, मधलीच सीट मिळाली तर बरं होईल, वगैरे वगैरे. मग माणूस देवाकडे प्रार्थना करायला लागतो की देवा एस टी वेळेत येऊ दे, मला बसायला मिळू दे, मला विंडो सीट मिळू दे, मला अमुक मिळू दे, मला तमुक मिळू दे. हे सगळे जेव्हा तुम्ही एक एक जे हवं आहे त्याचे पॉईंट मेन्शन करत जाता, तर देव तेवढंच लिहून घेतो. हां, ह्याला काय पाहिजे, एस टी वेळेत आली पाहिजे. ह्याला काय हवं आहे, विंडो सीट हवी आहे. ह्याला काय हवं आहे, ऊन येणाऱ्या बाजूला विंडो सीट नको. ह्याला एकदम पुढची नको, ह्याला एकदम मागची नको. मान्य, ॲप्रूव्ह करून तो तुम्हाला तुमचं फळ देतो. तुम्ही जाऊन तिथे बसता त्या सीटवर, जी तुम्हाला हवी तशी सीट मिळते, पण ती खिडकी उघडतच नाही. जी सीट तुम्हाला मिळाले त्याची खिडकी वरच होत नाही, अडकून राहिली. आता काय कराल. आणि पाऊस पडताना ते जे पावसाची जी पागोळी असते त्याचं ड्रिपिंग नेमकं तुमच्या सीटवरती झालेलं असतं. जेव्हा तुम्ही तुमचे सगळे पिसं काढून काढून देवाला मागणी करता, तेव्हा देवाची कृपा प्राप्त होत नाही. तेव्हा तुम्ही जेवढं मागितलं तेवढंच देव देतो. पण जेव्हा तुम्ही देवाला सांगता माझा प्रवास सुखाचा होऊ दे, मग तुम्हाला उभं जरी राहायला लागलं ना
तरी तुमचा प्रवास सुखाचा होतो. मग आपण प्रत्येक गोष्ट करतोय ती काय करण्यासाठी करतोय हे जेव्हा आपली भूमिका स्पष्ट होते तेव्हा आपण काय करायचं आहे हेही स्पष्ट होत जातं. आपण सगळेजण एकमेकांची, मी तुम्हाला बांधील नाही आहे, तुम्ही मला बांधील नाही आहात, मी तुम्हाला आवडेल असं मी बोलणं अपेक्षित नाही आहे, तुम्ही मला आवडेल असं बोलणं अपेक्षित नाही आहे. मी आणि तुम्ही धर्माशी बांधील आहोत. मी धर्माला जे योग्य असेल तेच बोलणार, जे देवाला आवडेल तेच बोलणार. त्यासाठी तुम्ही तुमची ओळख सांगताना कधीही हा विचार नाही करायचा. अर्थात तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण वैयक्तिक पातळीवर जर का बघायला गेलं तर मी हा नाही विचार करणार की माझ्या ह्याच्यावरती मला कोण दांभिक म्हणेल, ढोंगी म्हणेल, भोंदू म्हणेल, हा आला भस्म लावून, काय हा मोठा शेंडी उडवत फिरतो, काहीही बोलतील, मला त्याच्याबद्दल घेणं देणं नाही. मी मिरवण्यासाठी धर्म करत नाही, मी माझं कर्तव्य म्हणून धर्म करतो. धर्म हे आपलं कर्तव्य आहे. तुम्ही कर्तव्य म्हणून केलं तर तुमच्यामध्ये तो न्यूनगंड, ती इन्फिरियरिटी राहणार नाही की माझं हे कर्तव्य आहे. डोक्याला टिळा लावणं, शिखा राखणं, जानवं घालणं, संस्कार करून घेणं. जानवं जर का नाही काही कारणाने घातलं असेल तर काही संस्था आहेत किंवा काही आपले ओळखीचे गुरुजी असतात, त्यांच्याकडनं जाऊन जानव्याचा संस्कार करून घेणं स्वतःवरती. संस्कार हा फार महत्त्वाचा आहे. संस्कार झाल्याशिवाय कुठलीही गोष्ट पुढे जात नाही, कुठलीही गोष्ट सिद्ध होत नाही, कुठलीही गोष्ट प्रमाणित होत नाही. तिच्यावर प्रत्येक जन्माला आलेल्या प्रत्येक गोष्टीवर संस्कार व्हावा लागतो. विवाह हा संस्कार आहे. आपण सोहळा समजतो, पण विवाह हा संस्कार आहे. मुंज हा संस्कार आहे. त्यामुळे आपल्यावर संस्कार करून घ्यावा. गुरुदीक्षा हा देखील एक संस्कार आहे. मुंज व्हायलाच पाहिजे असंही नाही. मुंज नाही झाली तरी चालतं, जानवं नाही घातलं तरी चालतं, पण गुरुदीक्षा आपल्याला झाली पाहिजे. गुरूंकडनं काहीतरी आपल्याला मंत्र मिळाला पाहिजे, त्या मंत्राचं आपल्याकडे अनुष्ठान असलं पाहिजे. आणि आपली ओळख सांगताना आपण आपल्या गुरूंच्या अनुषंगाने आपली ओळख सांगितली पाहिजे. मी अमुक गुरूंचा शिष्य आहे. मी वडिलांचं नाव का घेतो? वडील माझे गुरु आहेत. मग वडिलांनी मला मुंजीत उपदेश केला आहे कानामध्ये गायत्री मंत्राचा, त्यामुळे वडील माझे गुरु आहेत, म्हणून मी वडिलांची ओळख सांगतो. आपले जे गुरुमंत्र देणारे गुरु असतात त्यांची आपण ओळख सांगायची. आणि ती ओळख सांगितल्यामुळे आपल्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त होतो, अन्यथा आपल्या अस्तित्वाला काही अर्थ नाही होत. तर तुमचा जो प्रश्न होता की सामान्य गृहस्थांनी काय करावं, सामान्य गृहस्थांनी काय, तुम्ही काय करा हा प्रश्न, पण काय केलं पाहिजे, कर्तव्य काय सामान्य गृहस्थाचं हे मी तुम्हाला सांगितलं. अच्छा, तर आता माझा प्रश्न असा आहे की ठीक आहे, धर्माच्या ओळखीत आता मी माझं जर धर्माच्या ओळख जर सांगायची असेल आणि जर अशी सांगितली जनरली आमच्या वयोगटातली मुलं वगैरे मॅट्रिमोनियल साईटवर किंवा कुठल्याही ह्याच्यात किंवा व्यावहारिक जगतात पण सांगितलं तर आजकाल रेड फ्लॅग मानला जात होतो मोठावाला. आणि ते म्हणतात ना, म्हणजे काही धर्माचा ध जरी काढला तरी पण ते बाबा नको म्हणून खूप आहे असं. तर यामुळे जरी आता कोणाला करायचं असेलच आणि जर त्याला सोसायटीतर्फे एक मान्यता पण नाही पण एक्सेप्टन्स जो असतो तो जर मिळाला नाही तर जे माझं अस्तित्व आहे ते तर एनिवेज काही होत नाही. तर मग माझा प्रश्न असा असतो की मग करून मग एवढा ह्याचा काय परत फायदा? म्हणजे तुम्ही म्हणालात फायदा हानी नाही, पण मग नाही करावं. मुळावर जर का कुऱ्हाड बसत असेल तर नाही करावं. मला जर का विवाहामध्येच अडचण येत असेल माझा धर्म सांगून तर मी सकृत दर्शनी माझा धर्म नाही सांगणार. माझा लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट असेल अशा वेळेस माझ्या मनामध्ये, समजा मला एखादी स्त्री, एखादी मुलगी, समजा मी विवाह इच्छुक आहे असं धरून चला, आणि एखाद्या मुलीला मी आवडलो आहे, छान दिसतोस, तुझं बोलणं चांगलं आहे, तुझं इन्कम छान आहे, बरोबर आहे, पत्रिका जुळते वगैरे वगैरे, पण हे जो तू हिंदू करतोस ना हे मला पटत नाही, बरोबर आहे. मग आता मी तिची परीक्षा करतो की ही हिंदुत्व जर का बाजूला ठेवलं तर हिच्यामध्ये काय आहे, म्हणजे हिनी हिंदुत्वाचा द्वेष जर का बाजूला ठेवला किंवा सनातन धर्माचा किंवा संस्कृतीचा द्वेष जर का बाजूला ठेवला तर हिच्यात सद्गुण काय आहेत? कारण धर्म बाजूला गेला की सद्गुण बाजूला जातात.